नमस्कार मंडळी. भाजपने उत्तर प्रदेश जिंकला, त्यानंतर राम मंदिर झालं. या राम मंदिराची प्रचंड प्रतीक्षा होती. साधारण 500 वर्ष भारतातील जनता जिथे प्रभू श्रीराम जन्मले तिथे त्यांचं मंदिर व्हावं याची प्रतीक्षा करत होते. पण भाजप केंद्रात सत्तेत आली, त्यांनी उत्तर प्रदेश जिंकला आणि तिथे राम मंदिर झालं. आता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे. पश्चिम बंगाल अद्याप तरी भाजपला जिंकता आलेला नाहीये. पण यावेळेस पश्चिम बंगालमध्ये जर भाजप विजयी झाला तर हिंदू राष्ट्र होईल का? खूप हायपोथेटिकल प्रश्न वाटतोय ना. पण जर त्याबद्दल विचार केला तर ही गोष्ट लांब नाहीये. ज्या वेळेस भाजपची सत्ता केंद्रात आली, पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, त्यानंतर एका स्ट्रॅटेजिकली योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तर प्रदेश जिंकला. केवळ जिंकला नाही मित्रांनो, तर मोठ्या संख्येने हा विजय मिळाला. आता त्यानंतर राम मंदिरासाठी प्रयत्न सुरू झाले. अगोदरपासून प्रयत्न होते, नाही असं नाही. पण या राम मंदिराच्या एकूण योजनेमध्ये जर कोणता खोडा असेल तर तो होता उत्तर प्रदेशातील माफिया. आतिक सारखे माफिया उत्तर प्रदेशात होते आणि त्यांचा थेट संबंध हा पाकिस्तानशी होता. आतिक भारतात शस्त्रास्त्र आणायचा, ISI बरोबर त्याचं कनेक्शन होतं. बनावट नोटा आणत होता. कमी अधिक प्रमाणात उत्तर प्रदेशचा जो मुस्लिम माफिया होता, इवन हिंदू माफियाही, तोही या सगळ्या धंद्यात गुंतलेला होता. आणि हा मोठा अडथळा होता, कारण राम मंदिर बांधायचं काम हाती घेतल्यावर तिथे मोठा हिंसाचार होण्याची शक्यता होती. तसे प्रयत्न ISI ने केले. हनुमानगडीमध्ये बॉम्ब ठेवला, अयोध्येत बॉम्ब ठेवला. पण ह्या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणात झाल्या आणि त्या रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा उत्तर प्रदेशचा माफिया साफ केला. आणि हा माफिया साफ केल्यानंतर तिथे दिमाखात राम मंदिर उभं राहिलं. ज्या वेळेस उत्तर प्रदेशचा माफिया हा पाकिस्तानशी कनेक्टेड आहे, तिकडची गुप्तहेर संस्था ISI शी कनेक्टेड आहे, त्यात तोपर्यंत हा माफिया उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर होऊ देणार नाही, किंवा होत असताना जातीय दंगली घडवणार. आणि कायद्याचं पालन करताना मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, जो कायदा पाळत नाही तो त्याला कशाचंही बंधन नसतं, पण जो कायदा पाळतो त्याच्यावर मात्र बंधन असतात. तर कायदा पाळत हे सगळं करायचं होतं आणि त्यासाठी पहिल्यांदा माफिया संपवला आणि मग तिथे राम मंदिर उभं राहिलं. पश्चिम बंगालमधली परिस्थिती वेगळी नाहीये मित्रांनो. पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त बांगलादेशी घुसखोर आहेत आणि तिथून पश्चिम बंगालमधून हे बांगलादेशी घुसखोर येतात. ममता बॅनर्जी यांचं तृणमूल सरकार आणि त्यांचे कार्यकर्ते, काही सरकारी अधिकारी, असं हे सगळं रॅकेट आहे. ते या बांगलादेशींना भारतात आणतात किंवा ते आल्यावर त्यांना आश्रय देतात. मग तिथे त्यांचं आधार कार्ड तयार होतात. इतकंच नाही तर ते भारतात जन्मले आहेत अशी खोटी बनावट प्रमाणपत्रही तयार होतात. आणि मग तिथून ही मंडळी संपूर्ण भारतात जातात. आता हे सगळे देशामध्ये अनेक विघातक कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचं अनेक वेळा आढळून आलेलं आहे. ममता बॅनर्जींचं जोपर्यंत पश्चिम बंगालमध्ये राज्य आहे तोपर्यंत ही घुसखोरी कमी होणार नाही. कारण ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश
यांच्या दरम्यानच्या सीमेवर फेन्सिंग करायलाही विरोध केलेला आहे. हे बांगलादेशी एकदा रोखले किंवा त्यांना भारतात येण्यापासून मज्जाव करण्यात आला तर भारतातील ज्या देशविघातक समाजविघातक काही कृत्य आहेत याला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. त्याचप्रमाणे या बांगलादेशींना पुढे करून ISI असेल, अगदी CIA असेल, त्यांना भारतात अस्थिरता निर्माण करायची आहे आणि ती ज्या वेळेस रोखली जाईल त्यावेळेस ते हिंदू राष्ट्राच्या दिशेने पहिलं पाऊल असेल. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की जे सेक्युलर विचारवंत अर्बन नक्षली जे हिंदूंच्या विरोधात आहेत यांचा सगळ्यात शेवटचा होप हा ममता बॅनर्जी आहे. ममता बॅनर्जी याच आपलं सेक्युलरत्व राखू शकतात. म्हणजे ममता बॅनर्जींचं तर आहेच, पण या ढोंगी लोकांचं असा या ढोंगी लोकांचा समज आहे आणि त्यामुळे सर्व शक्तीनिशी ज्या वेळेस हिंदू आणि मुस्लिम असा वाद होतो त्यावेळेस हे सगळे मुस्लिमांच्या बाजूने उभे राहतात, हिंदूंना दूषण देतात आणि तिथे एक गोष्ट स्पष्ट होते की हे देखील हिंदूंचे शत्रूच आहेत. एकदा का ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधून हरल्या, त्यांना तिकडची सत्ता मिळाली नाही, तर ही मंडळी सगळी अंडरग्राऊंड होणार आहेत. अंडरग्राऊंड होणार आहेत ते पुन्हा त्या पद्धतीने आवाज करू शकणार नाही. आज मुर्शिदाबाद असेल, मालदा असेल या पश्चिम बंगालच्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात मुस्लिम घुसलेले आहेत, बांगलादेशी मुस्लिम घुसलेले आहेत. त्या दिवशी त्यांनी रस्त्यावर धरणं आंदोलन केलं त्यावेळेस तो चिकन नेक दाबण्याचा प्रकार होता, कारण तिथून तो हायवे जातो तो वरती म्हणजे ईशान्येकडील राज्यांना जातो, तो त्यांनी बंद केला. इथपर्यंत यांची मजल गेलेली आहे, लक्षात घ्या. आणि त्यांना रोखणं हे आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे होतंय काय, तर आपण बघितलं महाराष्ट्रात हिंदू एकत्र आला, गुजरातमध्ये हिंदू एकत्र आला, राजस्थानमध्ये हिंदू एकत्र आला, इथे मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, इथे बिहार असेल, इथे हिंदू एकत्र आला. आणि आता जर पश्चिम बंगालमधला हिंदू जे हे सगळं बघतोय, ममता बॅनर्जी त्याला धमकी देत आहेत की तुम्ही मी होते म्हणून तुम्ही मुस्लिमांपासून वाचलात, याचा अर्थ काय, तिकडचा हिंदू एकवटतोय, त्याचं ध्रुवीकरण होतंय. आणि अशा प्रकारे हिंदूंचं ध्रुवीकरण म्हणजे अर्थातच हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा असं होणार आहे. आणि संपूर्ण देशात ज्या वेळेस हिंदू एकत्र येईल त्यावेळेस त्या हिंदूचं एकत्र येणं हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने शेवटचं पाऊल असेल. पहिलं पाऊल सुरू झालेलं आहे, पाऊल पडणं सुरू झालेलं आहे. पश्चिम बंगालमधला हिंदू एकत्र येणं हा त्यातलं महत्वाचं पाऊल ठरणार आहे आणि ते पाऊल संपूर्ण देशातील हिंदूंना एकत्र आणण्यास कारणीभूत ठरणार आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे हिंदू एकत्र येईल त्यावेळेस या देशात हिंदू राष्ट्र होणं कठीण राहणार नाही. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.